सर, प्रथम आमचा पहिला प्रश्न असा आहे की 26/11चा जो अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी अतिरेक्यांसोबत झुंज देताना तुमच्या मनातील काय भावना होता? मला वाटतं मी याचं उत्तर दिलेलं होतं, पण सिक्वेन्सनं ज्यावेळेला 11:30च्या दरम्यान आम्ही CCTV रूममध्ये गेलो. पहिलं 10:03 फायरिंग तर क्रुशल होतं, पण या फायरिंगनंतर आम्ही 6व्या मजल्यावरती गेलो. कारण डॉमिनेशन करताना पोझिशन खूप महत्त्वाची असते. वेपन हे महत्त्वाचं असतं, पण त्याच्याबरोबर तुम्ही, कारण इथं बागवान साहेब आहेत, त्यांनी एकट्याने नरिमन हाऊसला झुंज दिलेली होती आणि मी ताजला होतो, माझी टीम आणि मी ताजला होतो, बागवान नरिमन हाऊसला होते. इकडं CST आणि जो CP ऑफिसच्या शेजारचा परिसर होता तिथं करकरे सर, कामटे सर हे लढत होते. कामा हॉस्पिटलमध्ये दाते सर लढत होते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं पोलिसांनी जे काय असेल, हातामध्ये काठी असेल, बंदूक असेल, रायफल असेल, पिस्टल असेल, एकटे कामटे सर जे होते त्यांच्याकडे 5 वेपन्स होते. या वाघासारखे असणाऱ्या अधिकाऱ्याकडं नेहमी युद्धसज्जता असायची. त्यांच्याकडे AK-47 होती, त्यांच्याकडे गॅस गन होती, त्यांच्याकडे रायफल होती, त्यांच्याकडे पिस्टल होतं. ते नेहमी युद्धाच्या तयारीत असणारे एक आदर्श अधिकारी. पण ज्यावेळेला 11:30ला आम्हाला माहिती मिळाली की करकरे आणि कामटे सर धारातीर्थी पडलेले आहेत, दातेसाहेब इंज्युअर्ड आहेत, त्यावेळेला त्या ठिकाणी एकतर यांना संपवायचं किंवा संपायचं या दोन्हीपैकी एकच डोक्यात होतं की तिथनं सगळ्यांची रग पेटलेली होती. ज्यावेळेला त्यावेळेचे कमिशनर ऑफ पोलीस हसन गफूर साहेब आणि राकेश मारिया साहेबांना आम्ही माहिती दिली की 630 आणि 631मध्ये हे अतिरेकी आहेत, 3 बाहेर आलेले आहेत, 5 लोकांना त्यांनी बंदक बनवलेलं आहे, रायफलच्या ठोशाने मारत आणत आहेत खाली. त्यावेळेला CPनी मला स्पष्ट सूचना दिल्या, जे सगळं कम्युनिकेशन वायरलेसवरती रेकॉर्ड झालेलं आहे कंट्रोल रूममध्ये, की विश्वास, कीप दॅम पिन डाऊन, द नेव्हल कमांडोज आर ऑन वे. त्यांना तिथंच रोखून ठेव, नेव्हल कमांडोज पोहोचत आहेत काही मिनटामध्ये. तर मी त्यांना उत्तर दिलं की सर, वी आर डुईंग दॅट, विल नॉट अलाव देम टू कम डाऊन दो वी डाय. हे रेकॉर्ड झालेल्या गोष्टी आहेत. जरी आम्ही मेलो तरी त्यांना खाली येऊ देत नाही. आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहुल शिंदे नाव मला, या शहीद वीराचं नाव मला मुद्दाम घ्यावंसं वाटतं. कारण ज्यावेळेला आम्ही गेटवरनं मी 11:10 बाहेर गेलेलो होतो की कुमक मिळेल, त्यावेळेला मिसरूड न फुटलेले राहुल शिंदे आणि समाधान मोरे हे SRPF ग्रुपची 2 मुलं जिप्सीच्या खालनं समोर येऊन मला सल्यूट केला. आणि त्यांच्याकडे त्यावेळेला रायफली 303 रायफली होत्या आणि 30 राऊंड होते. आणि ही 2 पोरं त्यांना जाणीव करून दिली की टीममध्ये आपल्याला आतमध्ये आपल्या आयुष्यात देशासाठी मारायची किंवा मरायची एवढी मोठी संधी परत येणार नाही आहे. येणार का? ही पोरं रायफली घेऊन माझ्यावर आलेली होते. आणि 2:45च्या गोळीबारामध्ये माझ्या बॉडीगार्डला 2 गोळ्या लागल्या आणि त्यातली 1 गोळी चाटून राहुलला लागली. राहुल त्याच ठिकाणी धारातीर्थी पडला. नेक्स्ट डे मी त्याचा शहीद झालेला देह आणायला गेलेलो होतो आणि मला आठवतं त्याचा युनिफॉर्म जळालेला होता. रिगर मॉर्टिसनं शरीर ताठ झालेलं होतं, पण उंगलीची ट्रिगर गार्डमध्ये होती, खांद्यावर रायफलचा बट होता आणि संगीनवरच्या दिशेनं रोखलेले होते आणि डोळे सताड उघडे होते, जणू काही साक्ष देत होते की सर तुमच्या शब्दाला जागलो की नाही. आपल्याला माहीत आहे की तुकाराम मुंबाळे साहेब सातारचे आपल्या 5 गोळ्या पोटामध्ये झेलतात, लाठीच्या साह्यानं अतिरेक्यांना भिडतात आणि 5 गोळ्या पोटात AK-47च्या आल्या तरी ती पकड ढिली होत नाही आहे. एक जिवंत अतिरेकी पकडला जातो. न इज्जत दे, न अजमत दे, न सूरत दे, न सीरत दे, मेरे वतन के वास्ते रब मुझे मरने की सिर्फ हिम्मत दे. ती हिम्मत, कारण करकरे, कामटे, साळसकर, ओंबाळे, मेजर उन्नीकृष्णन, शशांक शिंदे, राहुल शिंदे यांचं बलिदान आणि भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाकुल्ला खान यांचं बलिदान यामध्ये काही मात्र फरक नाही. थँक्यू.